बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4थी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे टॉपिक 6.1 an action rhyme. आजचा आपला टॉपिक आहे an action rhyme. 6.1 an action rhyme म्हणजे कविता. आज एक नवीन कविता आपण शिकणार आहोत. चला तर बघूया an action rhyme. An action rhyme. Listen, sing and enact. कविता ऐका, चालीवर म्हणा आणि सादर करा. Like a leaf or a feather in the windy weather, we will all twirl around and all sing down together. Like a bird or a flower getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. Like a leaf or a feather in the windy weather, we will all twirl around and all sing down together. Like a bird or a flower getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. ओके, आपण आता ही कविता चालीवर म्हटली. पुन्हा एकदा म्हणूया. Like a leaf or a feather in the windy weather, we will all twirl around and all sing down together. Like a bird or a flower getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. ओके, कविता म्हटली आपण. आता पुढे जाऊया आपण. कविता सोपी आहे. दोनच कडव्यांची. बघा हा. Like a leaf or a feather. लीफ म्हणजे झाडाचं पान आणि फेदर म्हणजे पीस. लाईक अ लीफ और अ फेदर, पानासारखं आणि पिसासारखं. इन द विंडी वेदर भरपूर वारा सुटलेला असतो की नाही, एवढा जोराचा वारा सुटलेला असतो त्याला विंडी वेदर म्हणतात. जोराचा वारा सुटलेल्या वातावरणाला विंडी वेदर. हवेत जोराचा वारा सुटला आहे means it is a windy weather. तर या विंडी वेदर मध्ये काय होतं, लीफ आणि फेदर झाडाची पानं पीस बघा गोल गोल फिरतात आणि मग शेवटी काय होतं, ती फिरून खाली जमिनीवर बसतात. आपण बघतो जोराचा वारा सुसाट वारा सुटला की त्या वाऱ्यातून झाडाची पानं, पक्ष्यांची पिस, कागदाचे तुकडे, धूळ सगळं गोल 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 फिरतं आणि फिरून मग खाली बसतं. राईट. मग तसंच we will all twirl around म्हणजे काय, गोल गोल फिरणे, गिरक्या घेणे. Twirl around. The girl is twirling around. Look at the girl.
शी इज twirling around. ओके, तसे आपण सगळे सुद्धा जसे बघा, जशी झाडाची पानं, पक्ष्यांची पिस जोरदार हवेमध्ये गोल गोल फिरतात आणि नंतर खाली बसतात, तसे आपण सुद्धा गोल गोल फिरतो. We also twirl around and sink down. Sink down म्हणजे खाली बसतो. बघा, these leaves are sinking down. ही सगळी पानं आहेत, ती वाऱ्यामुळे गोल गोल फिरून आता सगळी खाली बसत आहे. Like that we will also all twirl around. आपण पण त्या पानांसारखं, पिसांसारखे गोल गोल फिरू आणि then we will sink down together. आपण जेवढे गोल गोल फिरणार आहोत सगळे, we will all sink down together. गोल गोल फिरून नंतर दमून खाली बसू. Right? Like a leaf or a feather in the windy weather. We will all twirl around and all sink down together. Like a leaf or a feather in the windy weather. We will all twirl around and all sink down together. Now second para, like a bird or a flower. Like a bird or a flower getting soaked in the shower. बघा, फुलांच्या कळ्या किंवा फुलं पावसाच्या पाण्यामध्ये भिजत असतात. पावसाच्या पाण्यामध्ये भिजत असतात. पण भिजता भिजता सुद्धा ते काय करत असतात बघा, शॉवर मध्ये भिजता भिजता पण डोलत असतात हवेमध्ये. हो की नाही? लाईक दॅट, जसं ते फुल डोलतंय, we will all sway about. sway म्हणजे डोलणे. जसा तो मुलगा डोलत आहे, that is called sway about म्हणजे डोलणे. असे sway करू आपण, डोलू, and we will all dance together. डोलत डोलत डान्स करू. Okay? Now that boy is swaying. Now you can see the flowers are swaying. बघा, फुलं सुद्धा, they are also sway about. Flowers sway about. बघा, वाऱ्यावर फुलं सुद्धा डोलत आहेत. Like a bird or a flower getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. Okay, now see, there are leaves and feathers in the windy weathers. We can see so many leaves or a feather in a windy weather. Like a leaf or a feather in the windy weather. Windy weather म्हणजे जोराचा वारा सुटलेली हवा. Now look at the feather. Look at the feather. त्याच्यामध्ये गोल गोल फिरून it is sinking down. बघा, the feather is sinking down. वाऱ्याबरोबर गोल गोल फिरून ते खाली बसलं आहे. It's twirling around. ते feather गोल गोल फिरते and now it is sinking down. खाली बसतंय. The feather is twirling around and sinking down. This feather is also twirling around and sinking down. Like a leaf or a feather in the windy weather. बघा, गोल गोल गर गर फिरतंय
आणि खाली बसतंय. गरगर गरगर फिरतंय आणि खाली बसतंय. The girl is twirling around herself. Look at her, she's enjoying. बघा मुलगी गोल गोल फिरतेय, गरगर गरगर फिरतेय, गिरक्या घेतेय. A girl twirling around herself. स्वतःभोवतीच गरगर फिरतेय, गिरक्या घेतेय. This is called twirl around. This is called twirl around. याला म्हणतात twirl around. जशी ती मुलगी गोल फिरते याला म्हणतात twirl around. She is enjoying. We will all twirl around. बघा मुली, the girls are twirling around. They are going round and round. They are twirling around. They are twirling around. Girls are twirling around. We will all twirl around. We will all twirl around and all sing down together. गोल गोल फिरू आणि खाली बसू. आपण बघा असं एक गाणं सुद्धा म्हणतो, रिंगा रिंगा रोजेस, पॉकेट फुल ऑफ पॉझेस, हॅशा हुशा ऑल फॉल डाऊन. बरोबर इंग्लिश मध्ये म्हणतो, रिंगा रिंगा रोजेस, पॉकेट फुल ऑफ पॉझेस, हॅशा हुशा ऑल फॉल डाऊन. मराठीमध्ये म्हणतो, गोल गोल राणी, अटला अटला पाणी आणि मग खाली बसतो आपण असे. बरोबर, हा एक गेम आहे. तो गेम आपण हवेत उडणाऱ्या पानांकडे, हवेत उडणाऱ्या पिसांकडे बघून शिकलेलो आहोत. जशी हवेत पिस पानं गोल गोल उडतात आणि नंतर खाली जमिनीवर जाऊन बसतात, तसेच आपण सुद्धा गोल गोल फिरत आहोत आणि गोल गोल फिरून नंतर जमिनीवर बसत आहोत. We will all twirl around and all sing down together. We will all twirl around and all sing down together. We will all twirl around and all sing down together. We will all twirl around and all sing down together. Like a bud or a flower. बघा कळ्या किंवा फुलं, they are swaying about. हवेवर डोलत आहेत, स्वे करत आहेत म्हणजे डोलत आहे. This is sway about. हवेवर डोलणे किंवा नुसतं डोलणे याला स्वे म्हणतात. स्वे म्हणजे डोलणे. ओके नाही, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे डोलणे. Like a bud or flower getting soaked in a shower. Shower कोणता? There are two showers. One is natural shower. एक नैसर्गिक shower असतो कसला? पावसाचा. ओके नाही? आणि दुसरा असतो shower आपल्या बाथरूम मध्ये असतो, त्याच्यातून पावसासारखा पाऊस पडतो, तो पण shower. मग ही बर्ड्स अँड फ्लॉवर्स, कळ्या आणि फुलं शॉवर मध्ये म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये भिजून निघत आहेत, भिजत आहेत. Like a bud or a flower getting soaked in a shower. We will all sway about
and all dance together. But they are swaying, look at them. Yes, yes. बघा ते स्वे करतात. राईट, लेफ्ट and dance करतात. Right, left and dancing. Right, left and dancing. This is sway about. Okay? We will all sway about and all dance together. आम्ही sway करू, आम्ही डोलू आणि आम्ही एकत्र डान्स करू. Okay, again we will sing a poem. Like a leaf or a feather in the windy, windy weather. We will all twirl around and all sing down together like a bird or a flower getting soaked in a shower. We will all sway about and all dance together like a leaf or a feather in the windy, windy weather. We will all twirl around and all sing down together like a bird or a flower getting soaked in a shower. We will all sway about and all dance together. Right. आता मला rhyming words सांगा. There are rhyming words in this poem. Feather, weather. Flower, shower. Right? These are the rhyming words. Feather, weather together. Feather, weather together. Feather, weather together. Flower, shower. Flower, shower. Right? Feather, weather together. Flower, shower. ट्वेल म्हणजे गरगर फिरणे आणि स्वे म्हणजे डोलणे. ट्वेल मीन्स गरगर फिरणे, गिरक्या घेणे. ओके, स्वे म्हणजे डोलणे. ट्वेल म्हणजे गरगर फिरणे, स्वे म्हणजे डोलणे. ओके, now swim around like a fish. Swim like a fish. Swim like a fish. Swim like a fish. Swim around like a fish. You can see here a baby is also swimming like a fish. Swim around like a fish. Swim around like a fish. Swim around like a fish. Okay? आता बघा आपण काय काय बघितलं. Twirl around like leaf or feather. Okay? Sway about like bird or flower. Swim around like a fish. Swim around like a fish. Next. Yes. Run around like a horse. Run around like a horse. The boy is running around like a horse. The boy is running around like a horse. This is a action and action simile. A boy is running around like a horse. A boy is running around like a horse. Boy is running around like a horse. A boy is running around like a horse. Running around like a horse. Yes. What is this?
flying. Fly around like a bird. Fly around like a bird. पक्षासारखं हवेमध्ये उडा. पक्षासारखं हवेमध्ये उडा. Swim around like a fish. Run around like a horse. Fly around like a bird. 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 Cry like a baby. Cries like a baby. छोट्या बाळासारखं रडत आहे. Cries like a baby. छोट्या बाळासारखे रडत आहे. Cries like a baby. Cries like a baby. Cries like a baby. Cries like a baby. What is it? Jump like a monkey. 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 Roar like a lion. 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 Fight like cats and dogs. 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 Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.